या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स। आमच्याकडे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्कचे दागिने मिळतील। HUID नंबर प्रमाणित दागिन्यांसाठी GST बिल घेणे अनिवार्य। 100% रिसेल गॅरंटी। इतकेच नव्हे तर प्रत्येक 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे 20 जुलै 2024 पर्यंत अगदी मोफत। ग्राहकांसाठी विशेष रिदान गोल्ड योजना। ग्राहकांनी सलग 11 हप्ते भरल्यावर 12वा हप्ता आम्ही भरणार। त्याची रक्कम 1000च्या पुढे कितीही। मजुरीवर 50% सूट देखील मिळेल। पत्ता रिदान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर। गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे। आजही शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत। शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणीच पुढे येताना दिसून येत नाही। यासाठीच मी कृषी मेळावा, शेतकरी कार्यशाळा, शेतकरी पीक संवाद कार्यक्रम हाती घेतला आहे। कारण मला शेतकऱ्यांचे हित यातच समाधान मिळत असल्याचे प्रतिपादन MK फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांनी बोलताना केले। दक्षिण सोलापूर, चिंचपूर आणि नवीन टाकळी येथे MK फाउंडेशनच्या वतीने शेतकरी पीक संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी शेतकरी पीक संवाद कार्यक्रम संबोधित करताना महादेव कोगनुरे बोलत होते। यावेळी दक्षिण सोलापूर तालुक्यातील असंख्य शेतकरी उपस्थित होते। यावेळी शेतकरी पीक संवाद कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या विविध समस्या जाणून घेतल्या। शेतकरी बांधवांनी पिकांवर येणारे विविध रोग, अवर्षण, अडचणी, भारनियमन, सिंचन सुविधांबाबत विचार मांडले। त्यानंतर शेतकऱ्यांचे मार्गदर्शन आणि चर्चा पार पडली। या शेतकरी पीक संवाद कार्यक्रमात शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता। तसेच यावेळी आधुनिक पद्धतीने शेती कशी करावी, पंचसूत्रांचा वापर करून एकरी 100 टन ऊस उत्पादन कसे काढावे अशा विविध विषयांवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले। यावेळी शेतकरी पीक संवाद कार्यक्रमात सोमेश पद्माळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले। यावेळी चिंचपूरचे सरपंच संगप्पा हत्तरसंग, टाकळीचे उपसरपंच सिद्धाराम घोडके, ग्रामपंचायत सदस्य सुभाष बगले, परशुराम घोडके, अंबादास पाटील, श्याम म्हेत्रे, मल्लिकार्जुन बगले, गणेश बिराजदार, अमोक सिद्ध पाटील, मल्लिकार्जुन बिराजदार, येलप्पा दिवटे, अब्दुल रजाक कडपे, अप्पू बगले, बल्लप्पा चडचण, भीमाशंकर चडचण, अप्पू बगले, गुरुनाथ चडचण, विरू कोंडे तसेच बहुसंख्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।